आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. जर आपण आत्मा आहोत तर मग या सुखदुःखाचा अनुभव या आत्म्याला का होतो? या सुखदुःखाचा अनुभव आपल्या आत्म्याला होत नाही, केवळ शरीरालाच होतो. मग आत्म्याचं काय? आत्म्याला काहीच जाणवत नाही, कारण हे असणं आणि नसणं, सुख दुःख, थंडी उष्णता हे सर्व निसर्गाचे नियम आहेत. आत्मा तर अविनाशी परमात्म्याचा अंश आहे, म्हणून आत्मा निसर्गाच्या सीमांच्या बाहेर आहे. आत्मा अचिंत्य आहे, मानवी चिंतनाच्या आवाक्यामध्ये तो येत नाही. अर्जुना, आत्म्यावर निसर्ग आणि सृष्टीचे नियम लागू होत नाहीत, कारण तो सृष्टी आणि प्रकृती दोघांच्याही नियंत्रणाबाहेर आहे. जशी एक ठिणगी अग्नीचाच अंश असते, तसाच आत्मा परमात्म्याचाच अंश आहे. म्हणून तो नित्य, आजन्म, सनातन आणि सर्वव्यापी आहे, जो स्थिर आहे आणि अचल आहे. अच्छेद्यो अयम अदाय्यो अयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतः स्थाणुर अचलोयम सनातनाः. हे पार्था, आत्म्याला ना कुठलं शस्त्र भेदू शकतं, ना त्याला अग्नी जाळू शकतो, त्याला जल भिजवू शकत नाही, ना वायू सुखावू शकतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हे अर्जुना, हे समजून घेतल्यानंतर ना तुला कोणाच्या मृत्यूचा शोक व्हायला हवा आणि ना कोणाच्या न मरण्याने आनंद व्हायला हवा.